नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बांधकाम कामगार नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची फक्त आपल्या मोबाईलमधून हे आपण आज बघणार आहोत. नोंदणी झाल्यानंतर सर्व योजनेचा लाभ हा कशा पद्धतीने घ्यायचा याबद्दलचा व्हिडिओ आपण याआधी आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलवर पाहिलेले आहेत. तर त्यासाठी बांधकाम कामगार नवीन नोंदणी संपूर्ण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया बांधकाम कामगार नवीन नोंदणी फक्त मोबाईलमधून कशा पद्धतीने करायची. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. त्यामध्ये आल्यानंतर बांधकाम कामगार हे सर्च करायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन बांधकाम कामगार नोंदणी तर आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्याला पहिले नाव आहे इथं पहिले नाव निवडायचं आहे. आपलं नाव टाकायचं आहे इथं. त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव इथं आपल्याला टाकायचं आहे. तर इथं आपण टाकून घेऊया. त्यानंतर आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर मेल फिमेल हे आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर अविवाहित आहात का विवाहित हे इथं आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर जन्मतारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर कॅटेगरी निवडायची आहे. NT OBC SC ST किंवा जनरल कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. आपला घर क्रमांक रस्ता आपल्या गावाचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. शहर आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. आपलं राज्य त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर आपला तालुका यामध्ये त्यानंतर पिनकोड आपला टाकून घ्यायचा आहे. पोस्ट ऑफिस तालुका निवडल्यानंतर आपली कौटुंबिक माहिती आपल्याला इथे भरायची आहे. इथे माहिती भरल्यानंतर जे आपले पाल्य आहेत त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आपल्याला इथं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला इथं त्यांची माहिती इथं भरायची आहे. नॉमिनी म्हणून त्यांना ॲड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं माहिती भरून घेत आहोत. त्यानंतर इथं त्यांचा आधार नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. व्यवसाय टाकायचा आहे. शिक्षण आणि नॉमिनी म्हणून ॲड करायचं आहे. त्यानंतर 90 दिवसाचे कामाचे 90 दिवसाचा जो दाखला आहे त्याचा तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे. 90 दिवसाचे प्रमाणपत्र पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे. ठेकेदारमार्फत किंवा ग्रामसेवकमार्फत ग्रामसेवकाची सही शिक्के घेऊन आपल्याला ते 90 दिवसाचे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये दिलेली जी माहिती आहे ती माहिती आपल्याला इथे भरायची आहे. कामाचे स्वरूप यामध्ये ऑल टाईप हेल्पर्स राहून द्यायचं आहे. त्यानंतर
आपण 90 दिवसाचे प्रमाणपत्र हे कोणाकडून घेतले आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. ग्रामसेवककडून घेतले असेल तर आपल्याला इथं ग्रामसेवक नाव टाकायचं आहे. जावक दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण फॉर्म भरत आहात तो दिनांक आपल्याला इथे टाकायचा आहे. जावक क्रमांक, जो ग्रामसेवकने तिथं जावक क्रमांक दिलेला आहे तो जावक क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आपल्या ग्रामपंचायतीचं नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. तर ग्रामपंचायतीचा जो जिल्हा आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. ग्रामपंचायतीचा जो तालुका आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला फोटो इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड करून घ्या. तर लाईव्ह फोटो पण आपण घेऊ शकता किंवा फोटो अपलोड गॅलरीमध्ये जाऊन फोटो पण अपलोड करू शकता. तर आपण फोटो अपलोड केलेला आहे. त्यानंतर 90 दिवसाचे प्रमाणपत्र जे आहे ते आपण अपलोड करून घेऊया. तर 90 दिवसाचे प्रमाणपत्र आपण अपलोड करून घेतले आहे. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. सर्व माहिती भरल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर सेंड टू OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP गेल्यानंतर आपण व्हॅलिडेट OTP केल्यानंतर आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. आपल्याला त्यानंतर आपल्या मोबाईलवर आपला अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे आणि त्यानंतर आपली पोचपावती आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर 1 महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर आपल्याला एक कामगार मंडळामधून MAHABOCW यांच्यामार्फत आपल्याला आपला अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे. तरी आपण ₹1 भरून आपली फीस भरावी. त्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी पूर्ण झाली अशी पावती मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीने आपण बांधकाम कामगार नोंदणी करू शकता.